तुमचे डोळे मिटा आणि आजपासून 13.8 अब्ज वर्ष मागे जा. तिथे कोणताही प्रकाश नव्हता, वेळ नव्हती आणि तुम्हीसुद्धा नव्हता. फक्त एक शांत आणि अथांग पोकळी होती. पण मग अचानक एका क्षणी सर्व काही बदललं. एका प्रचंड मोठ्या विस्फोटातून विश्वाचा जन्म झाला, ज्याला आपण बिग बँग म्हणतो. हा केवळ एक स्फोट नव्हता, तर हे संपूर्ण अस्तित्व सुरू होण्याचा तो पहिला क्षण होता. अब्जावधी वर्षांपासून हे विश्व एका मोठ्या कारखान्यासारखं काम करत होतं आणि त्याच कारखान्यात आज तुमच्या हातात असलेले अणू तयार झाले. तुम्ही या विश्वाकडे फक्त पाहणारे प्रेक्षक नाही आहात, तर तुम्ही या विश्वाचं सर्वात गुंतागुंतीचं आणि शेवटचं अपत्य आहात. आज आपण याच रोमांचक प्रवासाचा नकाशा शोधणार आहोत, पहिल्या अणूपासून ते तुमच्या खिडकीबाहेर दिसणाऱ्या आधुनिक जगापर्यंत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपण सर्वजण ताऱ्यांच्या धुळीपासून बनलो आहोत. जे लोह तुमच्या रक्तात आहे, जे कॅल्शियम तुमच्या हाडांमध्ये आहे आणि जो ऑक्सिजन तुम्ही श्वास म्हणून घेता, ही सर्व घटक अब्जावधी वर्षांपूर्वी अंतराळातील ताऱ्यांच्या पोटात तयार झाले होते. जेव्हा हे प्रचंड मोठे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी सुपरनोव्हा नावाच्या महाविस्फोटात फुटले, तेव्हा त्यांनी हे मौल्यवान घटक संपूर्ण अवकाशात पसरवले. म्हणूनच आपण केवळ एक व्यक्ती नाही आहोत, तर आपण 13 अब्ज वर्षे जुन्या एका महान प्रक्रियेचे चालते बोलते अवशेष आहोत. जेम्स वेब टेलिस्कोपपासून ते आपल्या पूर्वजांच्या जीवाश्मांपर्यंतच्या माहितीचा आधार घेऊन आपण मानवी इतिहासातील सर्वात अचूक टाईमलाईन आज मांडणार आहोत. बिग बँग नंतर विश्वाचा विस्तार प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने झाला, ज्याला कॉस्मिक इन्फ्लेशन म्हणतात. सुरुवातीला विश्व अत्यंत उष्ण होतं, पण जसं ते थंड झालं गेलं तसं हायड्रोजन आणि हेलियमसारखे साधे वायू तयार झाले. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने या वायूंच्या ढगांना एकत्र खेचलं आणि त्यातून पहिले तारे जन्माला आले. या ताऱ्यांच्या मृत्यूने विश्वाला कार्बन आणि लोहासारखे जड घटक दिले. त्यानंतर सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात धूळ आणि वायूचा एक प्रचंड ढग फिरू लागला, ज्याला सोलर नेब्युला म्हणतात. या ढगाच्या मध्यभागी आपला सूर्य तयार झाला आणि उरलेल्या अवशेषांतून आपली पृथ्वी आणि इतर ग्रह जन्माला आले. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात थिया नावाचा एक मंगळाच्या आकाराचा ग्रह पृथ्वीवर प्रचंड वेगाने आदळला. ही टक्कर इतकी भीषण होती की पृथ्वीचा एक मोठा भाग तुटून अवकाशात फेकला गेला आणि त्यातूनच आपला आजचा चंद्र तयार झाला. चंद्राने पृथ्वीचा अक्ष स्थिर केला, ज्यामुळे आपल्याला नियमित ऋतू मिळाले आणि समुद्रात भरती ओहोटी सुरू झाली. जर हा अपघात झाला नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवन फुलण्यासाठी आवश्यक असलेली स्थिरता कधीच आली नसती. सुरुवातीला आपली पृथ्वी वितळलेल्या लाव्हाचा एक दगदगता गोळा होती, पण काळानुसार ती थंड झाली आणि ज्वालामुखींतून बाहेर पडलेल्या वाफेमुळे पृथ्वीवर पहिले महासागर तयार झाले. सुमारे 3.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी या विशाल महासागरांच्या तळाशी जीवनाची पहिली ठिणगी पडली. तो पहिला जीव होता लुका, म्हणजेच लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर. आपण सर्व झाडे, प्राणी आणि मानव या एकाच सूक्ष्म जीवाचे वंशज आहोत. नंतर सायनोबॅक्टेरियासारख्या जीवांनी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया शोधून काढली आणि वातावरणात ऑक्सिजन सोडायला सुरुवात केली. या घटनेला ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट म्हणतात. यामुळेच ओझोनचा थर तयार झाला आणि जीवसृष्टीला सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण मिळालं. त्यानंतर उत्क्रांतीचा वेग वाढला आणि समुद्रातील साध्या जीवांचे रूपांतर गुंतागुंतीच्या प्राण्यांमध्ये झाले. 37.5 कोटी वर्षांपूर्वी टिक्टालिक नावाच्या एका धाडसी माशाने समुद्राच्या उथळ पाण्यातून जमिनीवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. हे माशाचे पाय बनण्याकडे पडलेले पहिले पाऊल होते. तिथूनच उभयचर, सरपटणारे प्राणी आणि अखेरीस डायनासॉरचा उगम झाला. 16 कोटी वर्षांहून अधिक काळ डायनासॉरनी या पृथ्वीवर एकहाती राज्य केलं. त्यांच्याकडे ताकद होती, वेग होता आणि शिकार करण्याची जबरदस्त क्षमता होती. पण 66 दशलक्ष वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या खाडीत एका माउंट एव्हरेस्टपेक्षाही मोठ्या लघुग्रहाने धडक दिली. या एका धक्क्याने डायनोसॉरचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आणि 75% जीवसृष्टी नष्ट झाली. परंतु या महाविनाशातही काही लहान सस्तन प्राणी जमिनीखाली लपून राहिल्यामुळे वाचले. डायनोसॉर संपल्यामुळे या सस्तन प्राण्यांना आता मोकळं मैदान मिळालं होतं. झाडांवर राहणाऱ्या प्रायमेट्सपासून हळूहळू मानवाचे पूर्वज विकसित झाले. सुमारे 19 लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस नावाच्या मानवाने अग्नीवर नियंत्रण मिळवायला शिकले.
अग्नीमुळे केवळ थंडीपासून संरक्षण मिळालं नाही, तर अन्न शिजवून खाल्ल्यामुळे मानवी मेंदूच्या वाढीला मोठी चालना मिळाली. आपण आपली पचनशक्ती जणू आगीकडे आउटसोर्स केली आणि त्या ऊर्जेचा वापर मोठ्या मेंदूच्या विकासासाठी केला. आज आपण एका अशा वळणावर आहोत जिथे आपण केवळ निसर्गाचे भाग नाही आहोत, तर आपण निसर्गाला आकार देणारी शक्ती बनलो आहोत. आपण ताऱ्यांच्या धुळीपासून बनलो आहोत आणि आज आपण त्याच ताऱ्यांकडे जाण्यासाठी रॉकेट बनवत आहोत. आपण विश्वाचे 95% अदृश्य स्वरूप म्हणजे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी यंत्रे तयार केली आहेत, जी कदाचित आपल्यापेक्षाही जास्त वेगाने विचार करू शकतील. हा 13.8 अब्ज वर्षांचा प्रवास पाहिला तर आपण केवळ एका सेकंदाच्या भागासाठी इथे आहोत. पण याच थोड्या काळात आपण विश्वाचे रहस्य शोधले आहे. आपण ही कथा सांगणारी पहिली पिढी आहोत जिच्या हातात स्वतःची उत्क्रांती ठरवण्याची ताकद आहे. आपण पुढच्या पिढ्यांसाठी एक बहुग्रहीय प्रजाती म्हणून उदयाला येणार की केवळ एका महाविनाशाचा इतिहास बनून राहणार, हे येणाऱ्या 100 वर्षांतील आपल्या निर्णयांवर अवलंबून असेल. कारण आपण केवळ या विश्वाचा भाग नाही आहोत, तर आपण हे विश्व आहोत ज्याने स्वतःलाच ओळखायला सुरुवात केली आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण या विश्वात खरोखरच एकटे आहोत का? की दुसरा कोणीतरी आपल्यासारखाच ताऱ्यांच्या धुळीतून जन्मलेला जीव कुठेतरी आपली वाट पाहत असेल? याबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.